जय श्री सीताराम. जय श्री सीताराम. जय श्रीराम. राम राम. श्री रामनाम चालीसा श्री हनुमान द्वादश नामा सहित याबाबत जर चर्चा करायची झाली तर ती चर्चा रामनामाबाबत होते आणि रामनामाबाबतची चर्चा म्हणजे सर्वात मोठी भगवत चर्चा. रामनामाची चर्चा या श्री रामनाम चालिसेच्या अनुषंगाने जी तुम्ही ऐकत आहात त्याचं महत्त्व आधी जाणून घ्या. जिथे रामनामाची चर्चा सांगितली जाते, जिथे रामनामाची चर्चा ऐकली जाते, तिथे प्रभू रामचंद्रांचे एकमेव दूत रामदूत बजरंगबली स्वतः हनुमान उपस्थित असतात. फक्त आता ते दिसत नाहीत इतकंच, पण जिथे रामनामाची चर्चा सांगणं ऐकणं हे कर्म चालू असतं तिथे बजरंगबली स्वतः उपस्थित असतात. त्यामुळे आत्ता या क्षणी प्रथम मनातल्या मनात बजरंगबलींना नमन करायचं. प्रभू रामचंद्र हनुमंतांना नमन करायचं. आता बजरंगबली एकमेव रामदूत, एकमेव म्हणजे बाकीचे जे मुख्य दैवत आहेत, अगदी शिवबाबा असू देत, विष्णुदेव असू देत, यांचे असंख्य शिवदूत आहेत, विष्णुदूत आहेत. रामदूत एकच, एक आणि एकच. बाकी प्रभू रामचंद्रांचा दूत होण्याचं, रामचंद्रांचा गण होण्याचं भाग्य, परमभाग्य लाभलेलं कुठलंही उदाहरण अस्तित्वातच आलं नाही. असे रामदूत बजरंगबली. म्हणून त्यांना पहिलं नमन. आणि हे कोणी व्यक्ती सांगतोय म्हणून नव्हे, प्रभू रामचंद्रांनी स्वतः अयोध्येमध्ये जन्म घेतल्याच्या क्षणापासून अवतार कार्याच्या समाप्तीच्या क्षणापर्यंत जो काही कालखंड व्यतीत केला, तो कालखंड व्यतीत करून तो कालखंड संपवून जे काही पुढे मग त्यांच्या साकेत धामात सर्वात वरच्या 14व्या लोकात प्रस्थान करायचं होतं, त्यावेळी अयोध्येची राजगादी, प्रभू रामचंद्र अयोध्येचा राजा ही ओळख. पण राजदरबाराच्या नियमानुसार राजगादीवरून राजा कोणत्याही कारणास्तव निवृत्त होताना त्या राजाला असलेल्या थोरल्या पुत्राला बसवलं जातं. थोरल्या पुत्राचा मान असतो तो. मग प्रभू रामचंद्रांना, सीतामातेला तसे पुत्र 2, लव आणि कुश. पण थोरला पुत्र ज्यांना मानलं ते बजरंगबली. त्यामुळे साकेत धामात प्रस्थान करताना प्रभू रामचंद्रांनी अयोध्येमध्ये जिथे श्री हनुमानगडी हे क्षेत्र आहे, तिथे सिंहासनावर थोरला पुत्र या नात्याने बजरंगबलींना बसवून सीता माता, प्रभू राम, लक्ष्मण भगवान, भरत भगवान, शत्रुघ्न भगवान सर्वांसमवेत राज्याभिषेक करून अयोध्येची राजगादी स्वाधीन केली आणि सांगितलं की या भूतलावरच्या या सिंहासनातल्या राजगादीवर तुम्ही जबाबदारी जी पार पाडायची ती अशी आहे
की सबंध भूलोकाचा सर्वांगीण स्तरावरचा उद्धार करत राहण्याचं कर्म तुम्ही पार पाडायचं. म्हणजे या कलियुगाचा राजा कोण आहे? या भूलोकी आता असलेला बजरंगबली. आणि मग त्यानंतर प्रभू रामचंद्रांनी शरयू नदीच्या जलातून वाट पकडून साकेत लोक गाठला. शरयू नदी त्याच्यामुळे मोठी आहे. शरयू नदीच्या तटावर रामचंद्रांनी जन्म घेतला ती भूमी आहे म्हणून नाही. प्रस्थान करताना वरच्या मार्गाने नाही गेले, ते शरयू नदीच्या जलातून गेले. असो, ते फार व्यापक आहे. पण बजरंगबलींना तो सगळा हा कलियुगाचा भूलोकाचा जबाबदारीचा सगळा भार सोपवून त्यासोबत सगळं सामर्थ्य दिलं. धन संपत्ती इथे कोणाला कशी केव्हा किती द्यायची, कोणाचा उद्धार धर्म अर्थ काम मोक्ष या 4 स्तरावर कसा करायचा, याला पहिली कृपा बजरंगबलींची लागते. बजरंगबलींना फक्त तेवढंच नाही कर्म सोपवलं, वरदान दिलं. या माझ्या अयोध्या नगरीतल्या भूमीमध्ये कोणताही जीवात्मा येऊ देत, पहिला तुमच्या गादीचा मान इथे नमनासहित जर पोस्त केला गेला नाही त्याच्याकडून, तर मी माझ्या गादीवर त्याचं नमन स्वीकारणार नाही. पहिला मान बजरंगबलींना. म्हणून आत्ता मी सांगितलं की मनातल्या मनात पहिलं बजरंगबलींचं स्मरण करा, नमन करा. हे सगळं जे सार आहे की नाही, हे श्री रामनाम चालीसा सांगते. बजरंगबलींना इथली जबाबदारी सोपवली हे बाजूला असू देत, पण सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग 4ही युगात बजरंगबली आहेत वर्तमानात. एकमेव रामदूत. मग तुम्ही म्हणाल हे एकमेव रामदूत आहेत, तेवढीच ओळख नाही त्यांची. ते रामदूत म्हणजे खुद्द शिवबाबा, शिवबाबांचे 11वे रुद्रावतार. शिवबाबांचे रुद्रावतार असून सुद्धा महारुद्र. कशामुळे? फक्त रामनाम जपत राहिल्यामुळे. याचं सार श्री रामनाम चालीसा सांगते. मग तुम्ही म्हणाल सर्वांगीण स्तरावर श्री रामनाम चालीसा जे रामनामाचं सार सांगते, मग रामनामाचं एवढं जप करणारे एकमेव रामदूत, त्यांना मोक्ष नाही, पूर्ण मोक्ष मिळाला पाहिजे. मग तरी सुद्धा ते अजून इथे का? पहिली गोष्ट, राम नाम जपत राहणं हे शिवबाबांनी इतकं कोणाला जमलं नाही. सर्वात मोठे रामनामाचे जापक, रामनामाचे उपासक एक मात्र अनंत कोटी ब्रह्मांडात खुद्द शिवबाबा, शिवशंकर भगवान. म्हणून देवादिदेव महादेव, इतर देवांना देव म्हणतात, त्यांना महादेव म्हणतात, फक्त रामनामामुळे. याचं सार श्री रामनाम चालीसा सांगते. मग हेच शिवबाबा पुन्हा 11वा रुद्रावतार घेऊन येतात. कशासाठी? त्यांचे जे स्वामी आहेत प्रभुराम, यांच्या सेवेत राहता येण्यासाठी. बजरंगबली
मग पूर्ण मोक्ष का नाही? एवढे साधू मुनी ऋषी तपस्वी प्रत्येकाने एकच सांगितलं की रामनाम घ्या, बाकी काही करू नका. मग मोक्ष नाही, पूर्ण मोक्ष लाभला पाहिजे. आता मोक्ष आणि पूर्ण मोक्ष यात फरक काय? मोक्ष म्हणजे अत्यानंदाची, अत्युच्च सुखाची, परमोच्च बिंदूतली स्थिती, अवस्था. मग ती कुठे अनुभूतीला येते? मग स्वर्गलोक असेल, शिवलोक असेल, गणेश लोक असेल, दुर्गा लोक असेल. पण तिथे सुद्धा हजारो वर्ष, त्याच्यापेक्षा जास्त वर्ष त्या फळाची अनुभूती घेता येते आणि ती मर्यादा संपली की पुन्हा मग पुढे 84 लक्ष योनीचा प्रवास सुरू होतो आत्म्याचा. मग पूर्ण मोक्ष काय? मोक्ष जर असा आहे तर पूर्ण मोक्ष असा की थेट तो आत्मा साकेत धामापर्यंत पोचतो. एकदा प्रभू रामचंद्रांच्या सीतामातेच्या साकेत धामातल्या दरबारात पोचला की पुन्हा 84 लक्ष योनीत गर्भातला प्रवास आत्म्याच्या वाट्याला येत नाही. हा पूर्ण मोक्ष. मग बजरंगबलींनी एवढं रामनाम जपलं, त्यांना का नाही लाभला? बजरंगबली हे खूप मोठं उदाहरण झालं. वाल्मिकी ऋषी, त्यांचाच पुढचा अवतार पुन्हा तुलसीदास गोस्वामी. मग वाल्मिकी ऋषींच्या हैरुमानाच्या अवतारातच त्यांना पूर्ण मोक्ष लाभायला हवा होता. पुन्हा का अवतार झाला? बरं, हे उदाहरण बाजूला असू देत. सीता मातेचे पिता जनक महाराज, प्रभू रामचंद्रांचे सासरे, त्यांना सुद्धा पूर्ण मोक्ष लाभायला हवा होता. तरी सुद्धा पुढचा अवतार गुरु नानक सिंग. हे मग पुन्हा का येणं होत आहे? त्याचं कारण असं आहे, ह्या सर्वांनी एक अतिगुप्त रहस्य जाणलंय रामनामाचं, की रामनाम हे प्रभू रामांपेक्षा फार मोठं आहे. रामनाम हे स्वामी आहे आणि प्रभुराम सेवक आहेत. बरं, ते सेवक कसे आहेत? ते 14व्या लोकात सर्वात वर्ष आहेत आश्रित निवासस्थानी. त्यांच्यासाठी पूजा अर्चना, होम हवन, जे जे काही शक्य होईल ते कितीही केलं तरी आवाजच जाऊ शकत नाही तिथपर्यंत. प्रार्थना केव्हा पोचायची? मग त्यांचं लक्ष वेधून कसं घेतलं जातंय? तर त्यांच्या स्वामींचा आश्रय घ्या, म्हणजे रामनाम पकडून ठेवा. मग प्रभुरामांना स्वतः लक्ष द्यावंच लागतं. जिथे स्वामी तिथे सेवक. मग त्यांनी पुढचं गुप्त रहस्य काय जाणलं? की प्रभू रामचंद्रांकडे मग बाकी दुसरं काहीच मागायचं नाही. अगदी तुमचं दर्शन व्हावं प्रत्यक्ष, ही इच्छा नाही मनात. आम्हाला मोक्ष नाही, पूर्ण मोक्ष मिळावा ही सुद्धा इच्छा नाही मनात. मग इच्छा कोणती? फक्त तुमचं जे राम नाम आहे माझ्या चित्ती मनी ध्यानी हृदयी श्वासाश्वासात रोमात अखंडित घुमत राहू देत. मला फक्त तुमच्या नामाची गोडी, तुमच्या नामाचं प्रेम अखंडित लाभत राहू देत. एवढंच मागणं. मग त्याने काय होतं? त्याने मग त्यांचीच सेवा, प्रभू रामचंद्रांचीच सेवा
इथे भूलौकिक करण्याचं पुण्यफळ कर्मफळ सगळं काही प्राप्त होतं. आणि ते का करायचं? इथे या भूलोकामध्ये ही सगळी बालकं जर त्या परमाता पित्याची, प्रभू रामचंद्रांची, सीतामातेची, मग यांच्या उद्धारासाठी, यांच्या सुखासाठी, यांना योग्य ती वाट दाखवण्यासाठी वाटाड्या म्हणून कोण कर्म करणार? येते लक्षात? मग ते कर्म करण्यासाठी हे मोक्ष मागत नाहीत. दर्शनाची सुद्धा इच्छा नाही. दर्शन का नको? तुम्ही एकदा याल, दर्शन द्याल, निघून जाल. अनेकदा जरी आलात तरी कालांतराने आम्हाला त्याचं विस्मरण होणार आहे. मग तुम्हाला वशच करून घ्यायचंय आणि याचं गुपित कळलंय म्हणून रामनाम पकडून ठेवलंय. हे गुप्त रहस्य या सर्वांनी जाणल्यामुळं हे पुन्हा पुन्हा अवतार घेत राहिले. कशासाठी? या भूलोकी प्रभू रामचंद्रांच्या सेवेची सगळी जबाबदारी इथल्या 84 लक्ष योनीतल्या जीवांची जबाबदारी जेवढी होता होईल तेवढी पेलवण्यासाठी. मग तुम्ही म्हणाल एवढं रामनाम जपायचं आणि पुन्हा या भूलोकी इथल्या इतर जीवांसाठी काहीतरी कर्म करण्यासाठी यायचं. बरं, ज्याने त्याने जी काही पापं करून ठेवली जन्मजन्मांतरीची, त्या फळांची सगळी शिक्षा भोगायला इथं आल्यावर आम्ही त्यांच्यासाठी ही सगळी जडजोम करून आम्हाला काय फायदा? तुमचा व्यक्तिगत फायदा नाहीच तिथे. तुम्ही खुद्द प्रभू रामचंद्रांची सेवा इथे जी करीत राहता, त्या सेवेतून एकतर सेवा केली म्हणजे मेवा मिळणं हा अविभाज्य भाग आहे. मग ती सेवा करीत असताना जो तुम्हाला मेवा मिळत राहतो तो सर्वांगीण स्तरावरचा. मग भौतिक स्तरातलं सुख असू देत, ऐहिक पारलौकिक जगतातलं असू देत, मग तुम्हाला मिळत राहणारा मोबदला इतका मोठा असताना त्यांच्या सेवेत राहणं आनंदाने पत्करलं जातं. म्हणून हे मोक्ष स्वीकारत नाहीत. आणि याचं सगळं सार श्री रामनाम चालीसा सांगते. बरं, इतकं जपलं शिवबाबांनी रामनाम, इतकं जपलं, ते महादेव बनले हे खूप गौण आहे. ते आदिगुरु बनले. आदिगुरु 33 कोटी इष्टदेवी देवतांच्या अध्ययनातून त्यांच्या गुरूंची नावं तुम्हाला कळतील. कोणत्या देवाचा, कोणत्या देवतेचा कोण गुरु? अगदी खुद्द प्रभू रामचंद्रांचे गुरु विश्वामित्र. शिवबाबांचे गुरु कोणी नाहीत. शिवबाबा आदिगुरु बनले रामनाम जपून जपून. आणि आदिगुरु का ते? कारण त्यांनी प्रथम 7 शिष्य म्हणून 7 ऋषींची निवड केली. कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ हे 7 ऋषी जे आहेत ते शिवबाबांचे प्रथम 7 शिष्य. म्हणजे शिवबाबांनी गुरु शिष्याचा नात्याचाच उदय केला ब्रह्मांडामध्ये. आणि तिथून पुढे तो गुरु शिष्य परंपरेचा वारसा जो अखंडित सातत्याने पुढे नेला ते श्री नवनाथ महाराज. आलं लक्षात? मग हे
सार जे आहे ते श्री रामनाम चालीसा सांगते. परत तुम्ही म्हणाल हे सगळं देवी देवतांच्या बाबत झालं. आता या युगात आम्ही आयुर्मान व्यतीत करीत आहोत. या युगात जे आमच्या अवतीभोवती पार्श्वभूमी, जे वातावरण, त्यातलं काही एखादं उदाहरण. सर्वात मोठं उदाहरण पहिलं ऐकायचं. एकतर जसं फक्त रामनाम घ्या, दुसरं काही करू नका, हे महाराष्ट्रातले संत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज असतील, संत रामदास स्वामी असतील, देवराहा बाबा असतील. देवराहा बाबा म्हणजे ईश्वरलीन अवस्थेत पोचलेले ब्रह्मर्षी. 900 वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान व्यतीत केल्याचे पुरावे सिद्ध होऊ शकले आत्तापर्यंत. फक्त किती? 900 वर्षांपेक्षा जास्त. म्हणजे खरा आयुर्मानाचा कालखंड कोणालाच ठाऊक नाही. अयोध्येमधल्या या उभ्या राहत असलेल्या राम मंदिराच्या अनुषंगाने पहिली बैठक देवराहा बाबांच्या समोर त्यांच्या आश्रमात झाली, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या वतीने. देवराहा बाबांचं नाव आहे न्यायालयीन प्रक्रियेतल्या कागदपत्रांमध्ये. राम मंदिराला धरून जी आजपर्यंत चालत आली त्यात त्या पहिल्या बैठकीच्या अनुषंगाने ही बैठक झाली. कुठे? तर देवराहा बाबांच्या इथे. कोण देवराहा बाबा? इंदिरा गांधीला असा आशीर्वाद देताना तेच बोधचिन्ह पक्षाचं ठेवलं जाणारं ते देवराहा बाबा. त्यांनी सांगितलं रामनामच घ्या. निमकरोरी बाबांनी सांगितलं रामनामच घ्या, दुसरं काही करूच नका. निमकरोरी बाबा म्हणजे बजरंग बलींचा अवतार मानलं जातं त्यांना. निमकरोरी बाबांपर्यंत का आलो? हे सगळं सार जरी श्री रामनाम चालीसा सांगत असली तरी निमकरोरी बाबांचं नाव आवर्जून घेण्याचं कारण असं की तुम्हाला आत्ता चालू कालखंडातलं उदाहरण हवंय रामनामाचं. जशी श्री रामनाम चालीसेची उत्पत्ती इथून मागे कुठेच केव्हाच कसल्याच प्रकारे अस्तित्वात नसल्यानंतर झाली, तशी एका तंत्रज्ञानाची उत्पत्ती झाली, ज्याला या आधुनिक तुमच्या तंत्रज्ञानाच्या भाषेत गुगल म्हटलं जातं की नाही. जागतिक स्तरावर सर्वांना जोडून ठेवलेलं. याचे मूळ मालक हे 2 विद्यार्थी. एकाचं नाव सेईंग ब्रिन, दुसऱ्याचं नाव लैच पेरी. आता विद्यमान प्रमुखपदी तुम्हाला जे नाव ठाऊक आहे सुंदरजी पिचाई, उगम महत्त्वाचा, ते त्यांचं नेतृत्व पुढे नेत आहेत. पण हे जे मूळ 2 नावं आहेत, हे 2 विद्यार्थी निमकरोरी बाबांच्या दर्शनाला भारतात आले. कोणाच्या सांगण्यावरून? या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगतात संपूर्ण जागतिक स्तरावर सातत्याने आताच्या क्षणापर्यंत अग्रगणी असलेली कंपनी, ज्याला आपण म्हणतो ॲपल, तुमच्या तंत्रज्ञानाच्या भाषेत ॲपल कंपनीचे मालक मूळ स्टीव्ह जॉब्स. लक्षात येतंय?
भारतामध्ये कोणीतरी एक संत असा चमत्कार दाखवतोय, चमत्कार करतोय, ही बातमी त्यांच्या कानापर्यंत गेली. त्यावेळी त्या स्टीव्ह जॉब्स नावाच्या त्या व्यक्तीची भौतिक स्तरातली परिस्थिती अशी होती की व्यवसायामध्ये धडपड करून करून अपेक्षित यशच मिळत नव्हतं. हताश निराश स्थितीत नेमकं ते कानी पडलं की कोणीतरी भारतामध्ये एक संत आहे, चमत्कार दाखवतो. ते ऐकून भारतात आले. निमकरोरी बाबांच्या मठामध्ये. त्यावेळी निमकरोरी बाबा ही फार जुनी गोष्ट नाही, 1970च्या कालखंडातली आहे. ते निमकरोरी बाबा त्यावेळी सफरचंद नावाचं फळ खाण्यासाठी त्यांनी हातात घेतलेलं होतं, शिष्याने दिलेलं होतं. आणि स्टीव्ह जॉब्स ॲपल कंपनीचे हे मालक जेव्हा दर्शनासाठी समोर गेले तेव्हा एक तुकडा दाताने तोडून त्या सफरचंदाचा खात होते. आणि जे उरलेलं सफरचंद हातात होतं की नाही ते तसंच पकडून ते त्या स्टीव्ह जॉब्सकडे पाहत होते. बरं, ते इंग्रजी भाषेत त्यांनी जे काही सांगितलं व्यावसायिक यशाच्या अनुषंगाने अपेक्षित आर्थिक स्थिती व्हावी वगैरे त्याचा अनुवाद करून अनुवादकाराने निमकरोरी बाबांना सांगितला. निमकरोरी बाबा हिंदीमध्ये बोलायचे. ते जे सफरचंद होतं एक घास खाल्लेला, एक तुकडा दाताने तोडून खाल्लेलं निमकरोरी बाबांनी असं स्टीव्ह जॉबच्या दिशेने फेकलं त्यांनी. ले पकड़, पैसा चाहिए तुझे, कारोबार में तरक्की चाहिए, ये साथ में लेके जा, तेरा काम बन जाएगा. हा हिंदी भाषेत तो आशीर्वाद दिला. खाली शर्त एक है, राम राम बोलना होगा बार बार. आता एकतर इंग्रजी भाषिक जीव तो उच्चारण केलं त्यांनी रॅम रॅम. अनुवादकारांनी सांगितलं बाबा इनको ठीक से राम राम बोलने को नहीं आता है, ये अंग्रेजी भाषा वाले लोग हैं, ये कुछ तो रैम रैम बोल रहे हैं. निमकरोरी बाबा म्हटले र आणि म 2 अक्षरं बोलतोय ना तो. राम नामाच्या अनुषंगानेच र आणि म ही 2 अक्षरं उच्चारतोय ना, बास झालं, पुरेसं झालं तेवढं. हे हिंदीमध्ये सांगितलं त्यांनी. अरे ते वाल्मिकी ऋषी हा रॅम रॅम तरी म्हणतोय, ते मरामरा म्हणत बसले. आणि त्याने अवस्था कुठली गाठली तर ज्याचं नाव रत्नाकर डाकू होतं, ज्याने लोकांना लुटमार करून ज्यांना ज्यांना लुटले त्याच्या हाताचे अंगठे कापून 7 रांजण भरले, ते केवळ अपत्यांच्या अर्धांगिनीच्या संगोपनासाठी. आणि नारद मुनींनी जसं सांगितलं चमत्कार दाखवून, झाडाचं एक तुटलेलं पान तुला पुन्हा हे असं चिकटावून दाखवता येईल का जसं होतं तसं. नाही येत म्हटल्यानंतर स्वतः दाखवलं आणि हे प्रभावित झाले. कोण? रत्नाकर डाकू. म्हटले महाराज तुम्ही कोण? म्हणे माझं सोड, ही सगळी लुटमार करतोस कशासाठी? म्हणे मुलाबाळांसाठी, अर्धांगिनीसाठी. अरे पण हे पाप आहे, या पापाच्या शिक्षेत ते वाटेकरी होतील का? ते म्हटले का नाही होणार, त्यांच्याच सुखासाठी करतोय. म्हणे एकदा जाऊन विचारून ये घरी.
मुलाबाळांना मातेसहित अर्धांगिनीसहित विचारणा केली की मी तुम्हा लोकांसाठी आत्तापर्यंत जे करतोय ते सगळं पाप आहे, त्याची मला शिक्षा जर झाली तर तुम्ही वाटेकरी व्हाल का? कोणीही धाजावलं नाही. मग जे आले म्हटले, महाराज ज्यांच्यासाठी करतोय ते माझ्या शिक्षेत वाटेकरी होणार नाही, त्याची मला खात्री पटली. मला आता करायचंच नाही त्यांच्यासाठी काही. मी काय करू? तर म्हटले, राम राम म्हणत बस. म्हणे आता मी जे काही कर्म करीत आलोय ते मारण्याचं करीत आलोय. मी मरा मरा म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? मरा मरा. म्हटले बरं म्हणत जा. मग ते अखंडित मरा 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 करीत राम 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 होत गेलं. अवस्था कुठपर्यंत आली? त्यांनी आधी रामायण लिहिलं. रत्नाकर डाकू, वाल्या, वाल्मिकी, त्याचे वाल्मिकी ऋषी बनले. त्यांनी रामायण लिहिलं आणि ते लिहिल्यानुसार त्याच्या पुढे प्रभू रामचंद्रांनी अवतार घेऊन त्यानुसार लीला केली. आलं लक्षात? हे सार सगळं श्री रामनाम चालीसा सांगते. मग निमकरोरी बाबा काय म्हटले? अरे ते वाल्मिकी ऋषी मरा मरा म्हणत बसले, किती प्रताप केला पुढे जाऊन त्यांनी. हा रॅम रॅम म्हणतोय म्हणू दे र, आणि मग आलं झालं, त्याचं कामच झालं. आता मरा मरा याच्यातलं गुपित जाणून घ्या. सुलट उच्चारण राम, राम आहे याच्यामध्ये. उलट उच्चारण मरा. आता याच्यात काही राम राहिला नाही, अंतिम घटका मोजतोय. राम राहिला नाही म्हणजे अंतिम घटिकेच्या क्षणी मरा. सुटसुटीत शब्दात एक तर राम पकडायचं, अन्यथा मरा. ही गुप्त लीला त्यातली. मग निमकरोरी बाबांनी ते सांगितलं, रॅम 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 उच्चारण करतोय, करू देत. आता तेवढंच पकडून स्टीव्ह जॉब्स परत गेले. त्यांच्या त्या जागतिक स्तरावरच्या आरंभापासून फक्त आर्थिक नुकसान, कर्जबाजारीपणा, अपयश, निराशा देत असलेल्या त्या औद्योगिक संस्थेत, ज्याला तुम्ही ॲपल कंपनी म्हणता, त्याचं बोधचिन्ह ते सफरचंद ठेवलं, एक घास खाल्लेलं, जे त्यांच्या उत्पादनांवर तुम्हाला अवतीभोवती दिसतं. त्या क्षणापासून आत्ताच्या क्षणापर्यंत त्या स्टीव्ह जॉब्स नावाच्या व्यक्तीचा धनप्राप्तीचा आलेख हा क्षणाक्षणाने फक्त वृद्धिगत होत चाललेला आहे. या क्षणापर्यंत तो पुढेही तसाच राहील. त्याला आर्थिक नुकसान, अपयश, निराशा पुन्हा आलीच नाही. हा रामनामाचा प्रताप. त्यांनी आता जागतिक स्तरावर आरडाओरडा करून नाही सांगितलं की मी रॅम रॅम म्हणतो म्हणून ते असत्य आहे असं तुम्हाला म्हणता येणार नाही. तुम्ही निमकरोरी बाबांचं जर सगळं अध्ययन केलं तर हे सगळं तुम्हाला पुराव्यानिशी उघड होईल. रामनामाच्या फळाची ही आधुनिक काळातली सुद्धा उदाहरणाची बाजू, याचं सार श्री रामनाम चालीसा सांगते. मग या स्टीव्ह जॉबच्या स्नेहसलोख्यामध्ये ते सेईंग ब्रिन आणि लईज पेर नावाचे हे गुगल नावाच्या कंपनीचे उगमस्त्रोत असलेले ते 2 विद्यार्थी नुकतीच व्यवसायात धडपड करत होते.
मग हे त्यांचे स्नेही असल्यामुळे ह्या स्टीव्ह जॉब्सने त्यांना सांगितलं की तुम्ही भारतात जा, तिथे एक संत आहे आणि मला असा असा अनुभव आला त्यांचा, तुमचंही कल्याण होईल. ते दोघेजण त्याने सांगितल्यानुसार त्याच्या सांगण्यावरून त्याचा देश सोडून त्याच्या देशातून भारत देशात निमकरोरी बाबांच्या दर्शनासाठी आले. पण नेमके त्या मठात निमकरोरी बाबा उपस्थित नव्हते यांच्या दुर्दैवाने. पण मनामध्ये हेतू त्यांच्या दर्शनाचा आणि त्यांच्या दर्शनाने लाभ होण्याचा घेऊन आले होते. थोडका नव्हे, 1 महिना मुक्काम केला मठात त्या दोघांनी भारतात. 1 महिना निमकरोरी बाबांची फक्त वाट पाहण्यासाठी, आणि त्यांचं दर्शन झालं तर स्टीव्ह जॉब्सने सांगितल्यानुसार काहीतरी व्यावसायिक यश मिळेल ह्या हेतूने. 1 महिनाभर वाट पाहून सुद्धा निमकरोरी बाबांचं त्या मठात येणं नाही, दर्शन लांब राहिलं. मग तिथे ते दोघेही मनातल्या मनात मानसपूजेतून ज्यांना पाहिलेलं नाही कोण निमकरोरी बाबा दिसतात कसे, त्यांचं फक्त नाव जे काही तोकडं मोकडं मनात आहे ते समोर ठेवून प्रार्थना करून परत गेले. फक्त मनातल्या मनात प्रार्थना करून परत गेले. आणि तिथे पोचल्याच्या क्षणापासून जो काही हे तुम्ही आता अनुभवता आहात की नाही या गुगल कंपनीचा प्रवास, त्या क्षणापासून आत्ताच्या क्षणापर्यंत जागतिक स्तरावर औद्योगिकीकरण क्षेत्रामध्ये संत गतीनं अनुभवणारी, क्षणाक्षणाने शतपटीने धनप्राप्ती करून देत राहणारी त्यांची जी व्यवसायाची रेलचेल चालू आहे ती पुढे चालू राहणार आहे. त्यांनी केलेली ती व्यावसायिक बाजूची जी उत्पत्ती आहे ती इथून मागे अस्तित्वातच नव्हती. ही जी कंपनी आहे गुगल नावाची, ती जी सेवा देते तुम्हा लोकांना, ज्या सेवेवर सगळं जग चालले आता आधुनिक, ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. ती त्या सेईंग ब्रिन आणि लेज पेरच्या मनात केव्हा आली? निमकरोरी बाबांच्या मठातून भारतातून त्यांच्या मायदेशी परतल्यावर. हा रामनामाचा प्रताप तुमच्या ह्या आत्ताच्या आधुनिक जगतातला. याचं सार श्री रामनाम चालीसा सांगते. म्हणजे श्री रामनाम चालिसेचं गुणगान, कौतुक एकतर सांगण्यासाठी शब्दांच्या अंगी सामर्थ्यच नाही, कारण ती श्री रामनाम चालिसा रामनामाबाबत आहे. त्यातल्या 40च्या 40 ज्या चौपाई आहेत त्या प्रत्येक चौपाईतून ती ज्या स्वरूपात तुमचा गुरु बनून तुम्हाला जे काही देते आहे त्याचं एवढं कौतुक, एवढं गुणगान गाण्यासाठी, म्हणजे ते रामनामाचं गुणगान गाण्यासाठी शब्दांच्या अंगी पात्रता नाही. आनंद कोटी जन्म सांगणाऱ्याने ऐकणाऱ्याने घेतले तरी ते पूर्ण होऊ शकत नाही. मग असं रामनाम काय काय करतंय हे तुमच्या अवतीभोवती सुद्धा उदाहरणं दाखल आहे. संक्षिप्त स्वरूपात सांगायचं म्हणून फक्त 2 उदाहरणं दिली. अशी अनेक उदाहरणं आहेत, पण एवढी पुरेशी आहेत तुम्हाला. किमान ती जरी विचाराधीन घेतली की नाही, की काही नाही आम्हाला रामनाम घेऊन फक्त धनप्राप्ती करून घ्यायची, निश्चितपणे होईल. मोक्ष नवे पूर्ण मोक्षाचे रामनाम देते, त्याच्यासाठी धनप्राप्ती खूप गौण आहे.
पण त्याला पकडून राहिलं पाहिजे. तुमच्या अपेक्षित असलेल्या धनप्राप्तीच्या न होण्यामध्ये तुमच्या गतजन्मांच्या पापकर्मानुसार जो अडथळा आहे तो अडथळा रामनाम दूर करेपर्यंत तुम्हाला टिकून राहता आलं पाहिजे. अन्यथा आम्ही इतकं रामनाम म्हणत बसलो, आम्ही इतके दिवस श्रीरामनाम चालीसा जपली, अजून कशातच काही नाही. ते होत चाललंय, तुम्हाला दिसत नाही. फक्त अनुभूतीच्या क्षणापर्यंत टिकून राहा. तुमचं काम चाललेलं आहे. याचं सार श्रीरामनाम चालीसा सांगते. हे ज्यांचं नाम आहे प्रभू रामचंद्रांचं, त्यांच्या दर्शनासाठी, त्यांचं दर्शन होण्यासाठी सतयुगापासून आत्तापर्यंत कित्येक ऋषी मुनी तपस्वी कठोर साधना, तपस्या, अनुष्ठान करून सुद्धा प्रभू रामचंद्रांचं दर्शन दुर्लभ. आणि अशा प्रभू रामचंद्रांनी भूतलावर ज्यांच्या पोटी जन्म घेतला ते नेमके कोण आहेत हे पाहण्यासाठी विश्वामित्र अयोध्येत आले. विश्वामित्र म्हणजे प्रभू रामांचे गुरु. अयोध्येत आले कशासाठी? एकतर प्रभू राम कोण आहेत हे त्यांना ठाऊक होतं विश्वामित्रांना. अशा प्रभू रामांनी ज्यांच्या पोटी जन्म घेतला नेमकं त्यांनी काय केलं असावं? म्हणजे इथे आता भूलोकी अवतीभोवती या वातावरणात तुम्ही पाहता की नाही, कोणी स्वतःला भक्त म्हणून घेतोय, कोणी परमभक्त. परमभक्त भक्त यात खूप फरक आहे. परमभक्त म्हणजे भगवंताने ज्यांच्या पोटी जन्म घ्यावा तो परमभक्त. नीट ऐका. भगवंताने जन्मावतार घेण्यासाठी ज्यांची माता पिता म्हणून निवड केली असे भक्त म्हणजे परमभक्त. आणि तेच परमपूजनीय असतात. बाकी कोणीही आता स्वतःला एकमेकांना जे परमपूजनीय परमभक्त म्हणून घेतं की नाही, हे निरर्थक आहे. मग विश्वामित्रांनी विचार केला की असे नेमके परमभक्त कोण आहेत. म्हणून अयोध्येत आले. दशरथ महाराज, कौसल्या माता यांना पाहिलं आणि मुळात तपोबलाचं सामर्थ्य इतकं होतं विश्वामित्रांचं. स्वतंत्र स्वर्गलोकाची निर्मिती करण्या इतपत केली त्यांनी. अंतर्ज्ञानाने त्या दोन्ही जीवांच्या बाबत जाणून घेतलं. कोणाच्या? दशरथ महाराजांच्या आणि कौसल्या मातेच्या बाबत. तेव्हा त्यांना कळलं की हे दशरथ महाराज पुत्र कोणाचे आहेत? तर राजा अज नावाचा राजा, त्यांची राणी माता इंदुमती. अज राजा आणि माता इंदुमतीच्या पोटी जन्म घेतलेला पुत्र म्हणजे दशरथ महाराज. आता हे दशरथ महाराज, त्यांची ही अर्धांगिनी माता कौसल्या यांच्या पोटी प्रभू रामांनी जन्म घ्यावा असं यांनी काय केलं हे अंतर्ज्ञानाने जाणलं पुन्हा विश्वामित्रांनी. तर त्यांच्या लक्षात आलं की गतजन्मामध्ये हेच दशरथ महाराज स्वयंभू मुनी. आता त्यावेळी मनु, मुनी न म्हणता मनु म्हटलं जायचं. स्वयंभू मनु. आणि हीच कौशल्या माता शतरूपा. कोण? शतरूपा. स्वयंभू मनु आणि माता शतरूपा
हे दाम्पत्य गतजन्मामध्ये असं होतं, पुत्रप्राप्तीने व्याकुळ होतं. मग तपस्या सुरू केली. कशाची? 2 अक्षरांची. राम नामाची तपस्या. तपस्या म्हणजे काय? फक्त राम 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 म्हणायचं एका जागी बसून, दोघांनी एकत्रित जोडीने. ते किती म्हटलं? 14,000 वर्ष. स्वयंभू मनू आणि माता शत्रुपा यांनी 14,000 वर्ष अखंडित सातत्याने जो रामनामाच्या उच्चारणाचा सपाटा चालू ठेवला, ते पाहून ब्रह्मांडामध्ये खळबळ उडाली. गणेश भगवान स्वतः पहिले आले की तुमची ही तपस्या पाहून मी स्वतः प्रसन्न झालोय. तुम्हाला काय हवंय ते मागा, कुठलं वरदान देऊ? हे दोघे म्हटले, आपण कोण? तर म्हटले, मी गणपती. म्हटले, आम्हाला तुम्ही नको आहात, तुमचं वरदान सुद्धा नको. निराश होऊन परत गेले. ते पाहून विष्णुदेव गेले, त्यांच्याही बाबतीत तेच केलं. ब्रह्मदेव गेले, त्यांच्याही बाबतीत तेच केलं. ह्या सर्वांना ते जमेना म्हणून खुद्द शिवबाबा गेले. हे स्वयंभू मनू आणि माता शतरूपा त्यांनाही म्हणतायत की महादेव, तुम्ही परत जा, आम्हाला तुम्ही नको आहात, तुमचं वरदान सुद्धा नको. मग शिवबाबांनी विचारलं, अरे तुम्हा दोघांना नेमकं हवंय काय? कोण हवंय? म्हटले, ज्यांचं नाम आम्ही जपतोय ते प्रभू राम आम्हाला समोर हवेत. आणि मग हे इतक्या उशिरा साकेत धामात त्यांच्यापर्यंत पोचलं, ज्यांचं नाम आहे त्यांच्यापर्यंत. विलंब करण्याचं कारण असं, ते पाहत होते, त्यांचं टिकून राहणं पाहत होते. आणि मग शेवटी प्रभू राम स्वतः आले. म्हटले, स्वयंभू शतरूपा, डोळे उघडा. हे म्हटले, आपण कोण? म्हटले, ज्यांचं नाम तुम्ही जपत आहात तुम्ही राम. मग दोघांनी डोळे उघडले. म्हटले, प्रभू नमस्कार, प्रणाम. म्हटले, कशासाठी हे चालू ठेवलंय? काय हवंय तुम्हाला? म्हटले, दुसरं तिसरं काही नको, तुम्ही पुत्र म्हणून हवेत आम्हाला. पुत्र, तुम्ही स्वतःच पुत्र म्हणून आम्हाला हवे आहात, बाकी कसलंच वरदान नको. प्रभू रामचंद्रांनी आशीर्वाद दिला एका शब्दात, तथास्तु. आणि मग हेच स्वयंभू मनू आणि माता शतरूपा त्यांच्या प्राक्तनाची दूषित पार्श्वभूमी संपवून पुढच्या जन्मी पुढच्या अवतारात गेले. तो अवतार म्हणजे दशरथ महाराज आणि कौसल्या माता. आणि तेव्हा मात्र प्रभू रामचंद्रांनी तो शब्द पाळला, त्यांच्या पोटी जन्म घेतला. तो जन्म घेतल्याचं स्थान म्हणजे अयोध्या, जिला तुम्ही श्रीराम जन्मभूमी म्हणता. फक्त तिथे त्यांनी का जन्म घेतला याचं सार श्रीरामनाम चालीसा सांगते. मग हा जन्म यांच्या पोटी का घेतला, हे एवढे परमभक्त कसे ठरले, हे सगळं विश्वामित्रांनी अंतर्ज्ञानातून जाणून घेतलं.
आणि मग ती इच्छा त्यांच्या मनी जागृत झाली की तुमचा पुत्र मला शिष्य म्हणून हवा आहे. गुरुने शिष्याला मागून नेले. आता तुम्ही जे काही शिष्य बनून शिष्य होऊन गुरुच्या शोधात, गुरु नेमका कुठे मिळेल, कसा मिळेल याच्या संभ्रमात सगळे असतं की नाही या कलियुगातल्या वातावरणात. त्यातही वाटेला अपेक्षा भंग होईल, निराशा येईल, हताशा येईल, याची शाश्वती नाही. अशा वातावरणात भलेही तुम्ही त्या संभ्रमात असाल, तुमचा महागुरु बनून हीच श्रीरामनाम चालीसा तुम्हाला शिष्यत्व देऊन तुमच्यासाठी गुरु होऊन जे काही रामनामाचा उपदेश अनुग्रह अखंडित देत राहणार आहे, त्याचं जे महात्म्य आणि त्याचं सर्वाचं जे सार आहे ते श्रीरामनाम चालीसा सांगते. आता या विश्वामित्रांनी त्यांचा शिष्य म्हणून स्वीकार केला. हे गुरु शिष्याचं नातं जोडलं गेलं. हे सगळे एका बाजूला असू देत. कबीरदास जे असतील, गुरु नानक सिंग जे असतील, बरं हे सुद्धा आता गुरु नानक साहेबजींच्या अनुषंगाने सांगायचं झालं थोडक्यात तर, या धर्मपंथाच्या शिकवणुकीत सगळं जे काही चाललेलं आहे की नाही, तिथे मुख्य आधार जो आहे तो गोरखनाथ वाणीचा आहे. गुरु गोरक्षनाथ वाणीचा आहे. म्हणजे नवच्या नवनाथांशिवाय थोडक्यात असं स्मरणात ठेवा, सगळं जे काही फिरून येतंय की नाही ते नवनाथांपाशी येतंय. कितीही चक्राकार आडमुळे वळणाने फिरून श्री नवनाथ महाराजांपर्यंत येतंय. कारण उत्पत्तीच आदी गुरु शिवबाबा राम नामाचे सर्वात मोठे जापक. त्याच्यामुळे नवनाथ महाराजांना राम नाम अतिविशिष्ट प्रिय आहे. त्या सगळ्याचं सार श्री रामनाम चालीसा सांगत राहते. मग तुम्हाला गुरुची आवश्यकता नाही असेल तर उत्तम, लाभेल तर सर्वोत्तम. कारण गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजे गुरुचं इतकं महात्म्य आहे. मग ते लाभू देत नको लाभू देत, श्री रामनाम चालीसा तुमच्यासाठी गुरु आहे तुमचा, एवढंच जाणून घ्या. गुरु दोन प्रकारचे. एक बाह्य जगतातले गुरु जे तुम्हाला ज्ञान देतात जन्मापासून, बोलायचं कसं, चालायचं कसं, अध्ययन करायचं कसं, वाहन चालवायचं कसं, जे जे काही असेल बाह्य जगतातलं त्या सर्वाचं ज्ञान देणारे गुरु म्हणजे बाह्य जगतातले. ते अनेक जन्माच्या क्षणापासून जन्माचा जो आयुर्मानाचा कालखंड व्यतीत होतो तोपर्यंत असंख्य होत राहतील. पण आंतरजगतातला गुरु म्हणजे काय? केवळ आध्यात्मिक ज्ञान देणारा नव्हे,
मुख्य आणि प्रमुख वाटाड्या ज्याला मुख्य वाट ठाऊक आहे, त्या वाटेने कुठे कसं आणि का जायचं हे ठाऊक आहे, हे सांगणारा वाटाड्या. अन्यथा ज्याला स्वतःलाच वाट ठाऊक नाही नेमकी कुठली, ती कुठे जाते, कशी जाते, का जाते याचा थांगपत्ता नाही, असं गुरुपद लाभणं, हताशा निराशा वाटायला येणं, हा जरी संभ्रम सगळा असला तरी श्री रामनाम चालीसा तुमच्यासाठी गुरु आहे. मग अंतर्जगतातल्या गुरुचं नेमकं काम काय असतं? अंतर्जग म्हणजे आता तुमच्या जन्माच्या क्षणापासून प्रवास विचारात घ्यायचा. तुम्ही जन्माला आल्याच्या नंतर तुमचं छायाचित्र काढलं. तुम्ही पुढे 5 वर्षाचे झालात, त्याचं छायाचित्र काढलं त्या रूपाचं. तुम्ही 15 वर्षाचे झालात, तुमच्या त्या रूपातलं छायाचित्र काढलं. पुढे 35चे झालात, 60चे झालात, आता 80 वर्ष वय झालं. ही सगळी तुमच्याच व्यक्तिशः रूपांची छायाचित्र एका ओळीत ठेवली आणि तुम्हाला विचारलं की यातले विपुलजी कोण? आता तुमचा जो छायाचित्राचा भाग समोर असेल त्या क्षणीचा, तुम्ही म्हणाल तिथपासून इथपर्यंत ही सगळी विपुलजींचीच छायाचित्र आहेत. मग या छायाचित्रातलं रूप गेलं कुठे? या छायाचित्रातलं रूप गेलं कुठे? हे आत्ता असलेलं रूप वेगळंच आहे. ही इतकी रूपं जशी आहेत की नाही बदलत जाणारी, ती ज्या देहाची आहेत त्या देहाच्या आतमध्ये किती सूक्ष्म देह आहेत, ते काय करतात, कशासाठी असतात याचं ज्ञान सांगणारा अंतर्जगतातला गुरु. मग मुख्य वाटेने कसं जायचं त्याच्यासाठी त्याच देहातली जी सप्तचक्र आहेत, मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहुत चक्र म्हणजे हृदय चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञाचक्र आणि सहस्त्रार चक्र, सहस्त्रचक्र. इथे शिवबाबा आहेत. कुठे? इथे. आणि मूलाधार चक्रामध्ये कुंडलिनी माता केसरी रंगात छोट्याशा नागाच्या पिल्लाच्या रूपात वाटोळं टाकून तोंड खाली खुपसून बसलेली आहे. तिला जागृत करायचं म्हणजे खऱ्या अर्थाने जीव जागृत झाला. आणि तिचा प्रवास कुठपर्यंत न्यायचा? इडा आणि पिंगला नाडीतून सुषुम्ना नाडीपर्यंत येऊन तिथून सहस्त्रार चक्रात पोचवून म्हणजे जाग्या झालेल्या जीवाला शिवापर्यंत पोचवायचं. जीवाची आणि शिवाची सांगड घातल्याखेरीज पुढची वाट मोकळी होत नाही. आणि ते कसं करायचं याचं ज्ञान देणारे अंतर्जगतातले गुरु. हेच सगळं ज्ञान देण्याचं काम तुमच्यासाठी श्री रामनाम चालीसा करीत राहणार आहे. बरं, फक्त जीवाची शिवासोबत कशी सांगड घालायची इथपर्यंतच प्रवास थांबत नाही. तुम्हाला लाभलेल्या या जन्मातल्या देहाची रूपं जशी बदलत जातात तशी आतमध्ये जी सूक्ष्म देहांची संख्या आहे, तर सूक्ष्म देह म्हणजे काय? समजा
विशालजींना एका रात्रीमध्ये एक स्वप्न पडलं. बरं, त्या स्वप्नानंतर पुन्हा अजून एक स्वप्न पडलं. आणि भौतिक स्तरावर असं जे होतं की समजा 2-3 स्वप्न पडली. आता गंमत असं आहे, ज्या विशालजींना रात्री गाढ निद्रेत असताना स्वप्न पहिलं पडलं, त्यावेळी त्या स्वप्नाची स्थिती आहे, तिथे असलेले विशालजी वेगळे आहेत. नीट समजून घ्या. त्या स्वप्नात दिसत असलेले विशालजी वेगळे आहेत. ते दिसत आहेत कोणाला, तर पाहणारे सुद्धा विशालजीच आहेत. म्हणजे त्या स्वप्नातल्या विशालजींना पाहणारे विशालजी वेगळेच आहेत. आणि तिसरे विशालजी बिछाण्यात गाढ निद्रेत आहेत. लक्षात आलं? जे विशालजी गाढ निद्रेत आहेत झोपेमध्ये, ते स्वप्नामध्ये स्वतःला पाहतायत एका ठिकाणी काहीतरी वेगळं कर्म करताना, पण त्यांना पाहणारे सुद्धा कोण आहे, म्हणजे कोणतरी अजून एक विशालजी आहेत. आणि या दोघांव्यतिरिक्त तिथे झोपेत असलेले विशालजी वेगळे आहेत. आणि असे 2-3 स्वप्नांच्या पार्श्वभूमीत जर झालं तर किती विशालजी आहेत. ते सगळे सूक्ष्म देहानिशी या तुम्हाला लाभलेल्या देहात आहेत. सूक्ष्म देहाचं मुख्य खाद्य म्हणजे सुगंध. सूक्ष्म देहाचं आभामंडलातलं मुख्य स्थान म्हणजे सहस्रार चक्रापासून एकवीत मस्तकाच्या वर सूक्ष्म देहाचं मुख्य स्थान. आणि हा हाडामासाचा देह वेगळा, हे शरीर वेगळंच. जे शरीर तुम्हाला या लाभलेल्या जन्मात, या आयुर्मानाच्या समाप्तीनंतर इथेच सोडून जायचं आहे, त्याची चिताग्नीद्वारे राख होणार आहे. मग पुढचा जो प्रवास आहे तो सूक्ष्म देहानिशी आहे. तो आत्मा त्या सूक्ष्म देहानिशी पुढचा प्रवास करतो. हे का विस्तृत करून सांगायचं? तुम्ही म्हणाल, जर आत्म्याचा पुढचा प्रवास आहे तर मग हे यमदूत नरक लोकात वगैरे जे काही शिक्षा देतात ती कोणत्या शरीराला देतात? ते त्या आत्म्याने ग्रासलेलं हे आतलं सूक्ष्म शरीर. झालं स्पष्ट? याचं ज्ञान आंतरजगतातला गुरु देतो. त्या सूक्ष्म शरीराने कशा प्रकारे बाहेर पडायचं आणि कुठे कशा वाटेने पोचायचं, का पोचायचं, हे अंतर्ज्ञान सगळं आंतरजगतातला गुरु देतो. आणि हे थोतांड नव्हे, भूतलावर उपलब्ध असलेल्या 18 पुराणांमधल्या गरुड पुराणाच्या प्रत्येक अक्षरातून गरुड पुराणामध्ये फक्त एवढंच सगळं सांगितलेलं आहे की देहामधून एकदा आत्मा बाहेर पडला की त्याचा पुढे प्रवास कसा होतो, एवढंच. बरं, हे कोणी व्यक्तीने लिहिलेलं पुराण नाही. 18 पुराणं ही म्हणजे वेद व्यास ऋषींनी लिहिलेली. जी तुम्ही गुरुपौर्णिमा साजरी करता त्याला व्यास पौर्णिमा म्हणतात. ते हे वेदव्यास. हे सगळं जाणणारा, सांगणारा आणि करवून घेणारा आंतरजगतातला गुरु. मग तसा भले तुम्हाला लाभो न लाभो,
तेच कर्म तुमच्यासाठी अखंडित करीत राहणारी ही श्री रामनाम चालीसा. एवढं फक्त मनात करून ठेवा. पुढे काय आहे? राम नाम नेमकं कोणत्या शक्ती सामर्थ्यापर्यंत मर्यादित आहे? याबाबत जर सांगायचं झालं तर आजतागायत नव्हे, इथून पुढे सुद्धा कोणाला केव्हाच ते त्या अंतिम बिंदूपर्यंत ज्ञात होऊ शकत नाही की रामनामाच्या शक्ती सामर्थ्याची मर्यादा इथपर्यंत आहे. ते कसं? हे आयुर्मान व्यतीत करताना ज्या काळाचं भय वाटतं की नाही तुम्हाला, कठीण काळ, प्रतिकूल काळ, काळ म्हणजे कली महाराज, जे या चौथ्या युगाचं नेतृत्व आधिपत्य ज्यांच्या अखत्यारीत आहे ते कली महाराज. काळ हे किती शक्तिशाली आहेत ठाऊक आहे का? नीट जाणून घ्या. एकदा काळ निघून गेला म्हणजे एक क्षणाचा जरी काळ मागे गेला तरी तो पुन्हा येत नाही. तो पुन्हा येत नाही. पण एखादा देव, एखादी देवी तुम्ही तुमच्या तपश्चर्येतून अगदी प्राप्त करून घेतलं की तुमच्यावर ते दैवत इतकं प्रसन्न आहे आणि काही कारणास्तव ते तुमच्यावर रुष्ट झालं, म्हणजे ते रुसून गेलं, तर त्या देवाला सुद्धा तुम्हाला पुन्हा प्राप्त करता येतं तपस्या साधना करून. पण गेलेला काळ तुम्हाला परत प्राप्त करून घेता येत नाही. म्हणजे आता तुम्हाला चित्र काय दिसतंय? देवापेक्षा काळ श्रेष्ठ आहे. लक्षात आलं? मग हा काळ एवढा श्रेष्ठ बनला कसा? जे कली आहेत, काळ आहे, एवढं श्रेष्ठत्व कसं? या कली महाराजांनी एका पायावर 72,000 वर्ष रामनाम जपलं. किती? एका पायावर उभं राहून 72,000 वर्ष फक्त राम 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 राम. मग त्याचं फळ सुद्धा तेवढंच दमदार मिळणार की नाही? मग ते काय मिळालं? तर सृष्टीतल्या एका युगाचं आधिपत्य. हे साधारण फळ नाही. म्हणजे संबंध एक युग ज्यांच्या अखत्यारीत आहे ते कली महाराज, काळ. त्याच्यामुळे ते देवी देवतांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ ठरले. हे रामनामाचं महात्म्य श्री रामनाम चालीसा सांगते. आता या कली महाराजांचं जेव्हा द्वापर युगानंतर भूलोकी आगमन झालं तेव्हा द्वापर युगाच्या संबंधित भगवंतापासून सर्वांची अवतार समाप्तीची ती क्षणाची बाजू असताना एकतर मुख्य राजपद होतं ते म्हणजे राजा परीक्षित. प्रभू श्रीकृष्ण कृष्णावतार संपून पुढे गेल्यानंतर परीक्षित महाराजांना सांगितलं, नव्या सुरू होणाऱ्या युगाचं सगळं नियोजन करून या. आणि हे रथातून जात असताना पुढे एक चित्र असं दिसलं. एक काळा कुट्ट
बलशाली देह असलेला अकराळ विकराळ पुरुष गोमातेला मारतोय. यांनी रथातून खाली उतरले आणि त्याला शासन करण्याच्या अनुषंगाने त्यांनी संभाषण सुरू केलं. पण राजा परीक्षित म्हणजे त्यांचे तपोबलाचं सामर्थ्य तितकंच दांडगं. कली महाराज म्हटले, प्रभू, एकतर मी स्वतःचा परिचय करून देतो, मला तुम्ही कुठलाही श्राप देऊ नका. कारण मी शापित झालो तर माझं सगळं निष्फळ ठरेल, मला जे काही लाभलं आहे ते. म्हणे, कोण आहेस तू? म्हणे, मी काळ कली, नव्या सुरू होणाऱ्या युगाचं आधिपत्य मला लाभलं आहे. मग म्हणे, हे असं का केलंस, असं का करतोस? मी तुला या भूतलावर कुठे स्थान देणार नाही. मग हात जोडून म्हटले, प्रभू महाराज, मी 72,000 वर्षे एका पायावर उभं राहून रामनामाची साधना केली. मग ते ऐकून राजा परीक्षित म्हटले, तू रामनामाचा परिचय दिल्यामुळे मी तुला या भूलोकी स्थान देतो, पण तू जे कर्म करताना मला दिसलंस की नाही, त्यावरून मी जिथे देईन स्थान तिथे तू वास्तव्य करायचं. म्हटले, मंजूर प्रभू. पहिलं स्थान मदिरा, मध्य. कली महाराजांना पहिलं स्थान दिलं मदिरेमध्ये. दुसरं स्थान द्यूत म्हणजे जुगार, दुसरं स्थान ते दिलं. तिसरं स्थान दिलं वैश्यादेह, वैश्या परस्त्री. ते सगळं ऐकल्याच्या नंतर कली म्हणाले, महाराज, 3 स्थानं दिली तुम्ही मला, त्यात एकही स्थान मला मनाला समाधान देण्यासारखं नाही वाटत. द्वेष आहे मला आता त्या 3 स्थानांबद्दल. त्यामुळे या 3 स्थानांशी निगडीत असलेला, संलग्न असलेला जीवात्मा की नाही, जास्त तावून सुलाखून होरपळून निघत राहतो. मग म्हटले, एखादं तरी असं स्थान द्या की जिथे माझ्याही मनाला बरं वाटेल. मग म्हटले, असं डोकं खाजवायला लागले. त्यावेळी मस्तकावर जो सुवर्ण मुकुट होता की नाही राजा परीक्षितांच्या, त्याला बोट लागलं आणि म्हटले, ठीक आहे, चल, एक चांगलं स्थान तुला सुवर्ण धातू देतो. सुवर्ण. जसं सुवर्ण म्हटले तसं कली महाराजांनी त्यांच्याच माथ्यावरच्या सुवर्ण मुकुटात प्रवेश केला आणि पहिला घात राजा परीक्षित महाराजांच्या क्षणापासून जो चालू झाला युगाचा, त्या काळ महाराजांचा, जिथे देवी देवतांपेक्षा जास्त श्रेष्ठत्व भाल प्राप्त करून आले, ते सगळं झालं रामनामामुळे. केवळ 2 अक्षर, राम, मोजून 2 अक्षर. या सगळ्याचं सार सांगते श्री रामनाम चालीसा. या सगळ्याचं सार सांगते श्री रामनाम चालीसा. आता शिरकाव केला राजा परीक्षितांच्या सुवर्ण मुकुटामध्ये, पण जे तपोबलाचं सामर्थ्य होतं त्यानुसार अगदी कली महाराजांना जाळून खाक करण्यापर्यंत क्रोध अनावर झाला परीक्षित महाराजांचा. ते जसं कली महाराजांनी सांगितलं, म्हटले, प्रभू, काही करा, पण मला आधिपत्यादाखल हे युग मिळालेलं आहे, मला इथे असू द्या, मला संपवू नका. म्हटले, का तुला ठेवू, काय असं तू चांगलं करशील? म्हटले, प्रभू, आज वचन देतो,
या भूतलावर जो जीवात्मा रामनामाचं उच्चारण करेल त्याच्या वाटेला सुद्धा जाणार नाही मी. काय म्हटलंय? ज्या रामनामाच्या कृपेने मला हे या युगाचं आधिपत्य लाभलंय, त्या युगात या भूलोकी जो जीवात्मा रामनामाचं उच्चारण करील त्याच्या वाटेला सुद्धा जाणार नाही. आणि असं वचन दिल्यामुळे परीक्षित महाराज म्हटले, ठीक आहे, आता नव्या सुरू होणाऱ्या युगाचा सगळा लेखाजोखा नियोजनाचा प्रयोजनाचा भाग तुझ्या हाती सोपवून मी प्रस्थान करतो. आणि कलियुगाला आरंभ झाला. किती सांगायचं रामनामाबाबत? हे सगळ्याचं सार श्री रामनाम चालीसा सांगते. ते अखंडित सातत्याने सांगत राहणार आहे. श्री रामनाम चालीसा श्री हनुमान द्वादश नामासहित काय काय कशा कशा प्रकारे अखंडितरित्या कृपा करीत राहणार आहे हे सगळं सांगण्यासाठी समय तोकडा पडेल, शब्द तोकडे पडतील. पण तरीसुद्धा हे केवळ श्री रामनाम चालीसेबाबतची चर्चा चाललेली आहे. आता शिवबाबांचं अशा पद्धतीने उदाहरण आलं म्हटल्याच्या नंतर रावण महाराजांचं उदाहरण तुम्हाला जाणून घेतलं पाहिजे. रावण महाराज प्रभू रामचंद्रांचे एकमेव सर्वात मोठे शत्रू, शिवबाबांचे असे भक्त, न भूतो न भविष्यती अशी साधना केलेले आणि त्यांच्याकडून सगळे शक्तींचं वरदान प्राप्त करून घेतलेले. रावण महाराजांनी प्रभू रामचंद्रांच्या शत्रुत्वाचं, एक तर प्रभू राम जे आहेत की नाही, मुळात 27 कल्पांनंतर या भूलोकी जन्मावतार घेत्या क्षणी त्याच्या अगोदर एकेच ठिकाणी ते गुपित सांगून आले होते. कोणाला? शिवबाबांना. काय? की मी आता स्वतः अवतार घेतोय भूलोकी. मग शिवबाबा पहिले आनंदी झाले. म्हटले, प्रभू तुम्ही अवतार घेत आहात म्हटल्यानंतर तुमच्या चरणांशी काही करून मी जागा मिळवणार, तुमच्या सेवेत मी राहणार. तेच ते बजरंगबली. म्हणजे जे श्री हनुमान चालिसेमध्ये तुलसीदास गोस्वामींनी म्हटलं की नाही, शंकर सुवन केसरी नंदन. शंकर सुवन, सुवन म्हणजे स्वयं, अवधी भाषेतला शब्द आहे तो सुवन, म्हणजे स्वतः शंकर असलेले हे बजरंगबली. मग शिवबाबा म्हटले, मी सेवेत राहीन. प्रभू राम त्याच्या पुढे काय म्हटले माहिती आहे? म्हटले, मी जरी अवतार घेतला की नाही, माझं अवतार कार्य संपेपर्यंत मी कोणाला कळूच देणार नाही की तो राम मीच आहे म्हणून. अनंत कोटी ब्रह्मांडाचा स्वामी असलेला राम, जगताच्या ऐकिवात ज्ञात असलेला राम, तो मीच आहे हे मी जगतामध्ये कुठल्याही जीवात्म्याला कळू देणार नाही. शिवबाबा म्हटले, प्रभू असं होऊच शकत नाही. कोणाला कळणार नाही असं होऊच शकत नाही. प्रभुराम म्हटले, दुसऱ्या कोणाचं सोडा, स्वतःच्या अर्धांगिनीला जरी तुम्ही समजावून सांगू शकलात की नाही की ते हेच प्रभुराम आहेत म्हणून, तरी खूप झालं. असं म्हणून मिश्किल हसले प्रभुराम. शिवबाबांची अर्धांगिनी म्हणजे माता पार्वती. असं सांगून त्यांनी अवतार घेतला इथे. पण इथे कोणालाच तसा शेवटपर्यंत थांगपत्ता लागला नाही की
हे ते प्रभुराम आहेत. तपस्येची वरची पायरी गाठलेल्यांपर्यंत फार एवढी उकल झाली की विष्णू भगवंताचे 7वे अवतार, पण मुख्य प्रभुराम आहेत याची उकल फक्त शिवबाबांना झालेली होती. आणि हेच नेमकं पार्वती मातेला त्यांनी सांगितलं. आणि हे जे शंकर भगवंतांनी पार्वती मातेला सांगणं, हा जो शंकर पार्वती संवाद आहे की नाही, हा शंकर पार्वती संवादच भूलोकी असलेल्या सगळ्या पुराणांमधून, ग्रंथांमधून, उपनिषदांमधून, स्मृतींमधून वाचायला, ऐकायला, पाहायला मिळतो. शंकर पार्वती संभाषणाव्यतिरिक्त काहीच नाही. कोण शंकर? रामनामाचे सर्वात मोठे एकमेव उपासक. त्या ज्ञानाचं सार श्री रामनाम चालीसा सांगते. माता पार्वतीला सांगितलं शिवबाबांनी, शंकर भगवंतांनी, की हे ते मुख्य प्रभुराम आहेत. माता पार्वतीने उपहास केला. उपहास म्हणजे काय? म्हणे असं कसं शक्य आहे, हे कसे ते मुख्य प्रभुराम असतील? जो अर्धांगिनीच्या विरहामध्ये व्याकुळ होऊन अश्रू ढाळतोय, म्हणजे सीतामातेचं रावण महाराजांकडून अपहरण झाल्यानंतर जेव्हा प्रभू रामचंद्रांच्या अश्रू ढाळण्याची स्थिती होती, ती विचारात घेऊन माता पार्वती म्हणते आहे, जो स्वतःच्या अर्धांगिनीच्या विरहामुळे अश्रू ढाळत बसला, बरं कोणी हे कर्म केलं असावं म्हणून त्याला क्रोध सुद्धा अनावर झालाय. ते सगळंच जाऊ देत म्हणे प्रभू. जर ते प्रभुराम आहेत तर मग सच्चिदानंद स्वरूप असलं पाहिजे. तिथे दुःख नाही, तिथे अश्रू नाही, व्याकुळता नाही. मग हे कसे मुख्य प्रभुराम म्हणायचं? तर म्हणे हेच आहेत ते. बरं स्वतःचे स्वामी हे सांगत असताना सुद्धा माता पार्वतीच्या मनात इच्छा उत्पन्न झाली की स्वतः जाऊन शहानिशा करावी, म्हणजे खात्री पाठवावी. भूलोकी आल्या माता पार्वती, पण सीता मातेच्या रूपात. प्रभू रामचंद्रांच्या समोर गेल्या सीता मातेच्या रूपात. जी सीतामाता प्रभू रामचंद्रांची अर्धांगिनी धर्मपत्नी त्या अवतारात, तिच्याच रूपात प्रभू रामचंद्रांच्या समोर गेल्या आणि प्रभू रामचंद्रांनी हात जोडले, म्हटले माते प्रणाम, आपण कसं इथे येणं केलं? मग मात्र माता पार्वतीच्या पायाखालची भूमी हादरली आणि जे दृश्य त्या अवस्थेत दिसलं की नाही, अनंत कोटी ब्रह्मांडाचं दर्शन झालं. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये ब्रह्म, विष्णू, महेश वेगवेगळ्या रूपात दिसू लागले. पण त्याचबरोबर प्रत्येक ब्रह्मांडात असलेलं सीतामातेचं रूप आणि प्रभू रामचंद्रांचं रूप एकच दिसलं पार्वती मातेला. आणि तेव्हा जशी खात्री पटली की अनंत कोटी ब्रह्मांडाचे स्वामीच आहेत हे, तेव्हा मात्र साष्टांग दंडवत घालून क्षमा याचना केली. हे सगळं झालं खरं, पण शंकर बाबांना ते पटलं नाही. मी सांगत असताना सुद्धा माझ्या स्वामींची परीक्षा घ्यायला गेलीस तू. जाण्याबद्दलही काही दुमत नाही, पण जी माझी माता आहे सीता माता, त्या मातेचं रूप घेऊन गेलीस तू. हे सगळं क्रोधाने घेतलं शंकर बाबांनी. आणि जे पार्वती मातेला स्वतःच्या अर्धांगाचं स्थान दिलं होतं, मांडीवर बसून स्थान दिलं होतं, ते खाली केलं.
हे सगळ्या ज्ञानाचं सार सांगणारे श्री रामनाम चालीसा. आणि अशा शिवबाबांचे न भूतो न भविष्यती ठरलेले एकमेव भक्त म्हणजे रावण महाराज. रावण महाराजांमार्फत घडवून घेतल्या जाणाऱ्या लीलेचं प्रयोजन वेगळं होतं. अन्यथा रामनामाचं महात्म्य त्यांना ठाऊक नव्हतं अशातला भाग नाही. रावण महाराजांची अर्धांगिनी माता मंदोदरी रावण महाराजांची समजूत काढताना म्हणते आहे, स्वामी मी हात जोडून विनंती करते पुन्हा पुन्हा तुम्हाला, त्या प्रभू रामचंद्रांचं शत्रुत्व सोडा तुम्ही. ज्यांचं नाम लिहिल्याने सागरात पाषाणचे पाषाण तरंगू लागलेलंच ऐकायला मिळाले आपल्याला वृत्तांत दाखल, ते काही साधंसुधं नाही. शत्रुत्व ज्यांच्या नामात एवढं सामर्थ्य आहे अशा प्रभू रामचंद्रांसोबत शत्रुता घेऊ नका. मोठ्या आवाजात ओरडले रावण महाराज, त्याचं काय सांगतेस मला? त्याच्यापेक्षा मोठा पाषाण तुला मी पाण्यात तरंगवून दाखवतो, चल. आणि भला मोठा पाषाण जलाशयामध्ये सागराच्या टाकला आणि तो तरंगत असल्याचं दृश्य माता मंदोदरीने पाहिलं. मग मात्र आश्चर्यचकित झाल्या. महालात आल्यानंतर खोदून खोदून विचारायला लागल्या, स्वामी हे कसं शक्य झालं? त्याच्यावर तर रामनामसुद्धा लिहिलेलं नव्हतं. काही केल्या ऐकेना म्हटल्यानंतर त्याचं गुप्त रहस्य रावण महाराजांनी क्रोधाच्या भरात सांगितलं. मी त्या पाषाणाला जलामध्ये टाकण्यापूर्वी शपथ घातली होती, तुला तरंगावं लागेल, तुला तरंगून दाखवावं लागेल, कारण तुला रामनामाची शपथ घालतो आहे मी. रामनाम लिहिलं नव्हतं ते सोडा, फक्त रामनामाची शपथ घातल्या गेली ती त्या शिवभक्ताकडून. मोठा पाषाण तरंगला आणि हे मंदोदरी मातेने ऐकल्यानंतर मग पुन्हा याचना केली, तरीसुद्धा प्रभू हे तुम्हाला ठाऊक आहे ना, त्यांच्या नामाचीच शपथ घालून तुम्ही हे दृश्य मला दाखवलं, सोडा शत्रुत्व. म्हणे नाही, मी सोडणार नाही, रामाला मी सोडणार नाही. गमतीचा भाग इथे असा ठरला, रात्रंदिवस चित्ती मनी ध्यानी हृदयी फक्त राम. क्रोधाने रावण महाराजांच्या मनात क्रोधाने की येऊ देत तो एकदा राम, बघतोच त्याच्याकडे, अशा सातत्याने. त्यामुळे विना श्रद्धेचं, विना भक्तिभावाचं, विना विश्वासाचं रामनामाशी नातं जोडलं गेलं त्या रावण महाराजांचं. हे विचारात घेतलं पाहिजे. हे विचाराधीन का घ्यायचं हे श्री रामनाम चालीसा सांगते. मग अंतिम युद्धाचा जो क्षण आला की नाही, तेव्हा शिवभक्त असून सुद्धा तुम्ही म्हणाल, जर एवढे मोठे न भूतो न भविष्यती शिवभक्त होते रावण महाराज, तर प्रभू रामचंद्रांच्या धनुष्यबाणातून त्यांना ते का वाचवू शकले नाहीत? त्यांनी दिलेली वरदानं, शक्ती, सामर्थ्य, ती भक्ती गेली कुठे? ते सगळं झालं असतं, पण केव्हा? जर ते प्रभू राम शिवबाबांचे स्वामी नसते तर. रावण महाराज शिवबाबांकडून सगळं प्राप्त केलेलं शक्ती सामर्थ्य पणाला लावून संपू कोणाला पाहतायत? तर त्याच शिवबाबांच्या स्वामींना. कशी सोबत देतील शिवबाबा कृपेची? त्यामुळे निरर्थक प्रश्न मनामध्ये नको.
बरं, तो झाला अंतिम युद्धाचा क्षण झाला. अंतिम घटकेच्या वेळी प्रभू रामचंद्रांना मोठ्या आवाजात म्हटले रावण महाराज, राम प्रभू, तुम्हाला इथल्या माझ्या साध्या नगरीत पोहोचेपर्यंत एवढा खडतर प्रवास करावा लागला, एवढा खडतर प्रवास करावा लागला. एवढा दीर्घ कालखंडासाठी नको नको ते करून अथक परिश्रमानिशी तुम्हाला इथे पोचणं शक्य झालं. पण अगदी सहजरित्या तुमच्या डोळ्यात देखत तुमच्या मुख्य निवासस्थानात साकेत धामात मी चाललो आहे आणि तुम्ही मला थोपवू शकत नाही. ते कसं? त्यांना फक्त ठाऊक होतं, शेवटच्या क्षणी राम म्हटलं की थेट त्यांच्या दरबारात पोचता येतं आणि ते पोचले. सांगण्याचं तात्पर्य काय? प्रभू रामचंद्रांच्या हातून रावण महाराज संपले असं नव्हे. राम नामाच्या सान्निध्यात त्यांच्या साकेत धामात पोचले. तिथे जाण्यापासून प्रभू रामसुद्धा त्यांना रोखू नाही शकले. हा जो रामनामाचा प्रताप आहे त्याचं सगळं सार सांगणारी श्री रामनाम चालीसा. साकेत धामामध्ये रावण महाराजांचं पोचणं, त्यासाठी त्यांना रामनामाच्या कृपेची साथ लाभणं हे केव्हा शक्य झालं? शेवटच्या क्षणी रामनाम मुखातून बाहेर पडलं. शेवटचा जो क्षण असतो की नाही, देहातून आत्मा बाहेर पडताना, सृष्टीतले अत्यंत विषारी असलेले 40 विंचू एका वेळी देहाला दंश करून जेव्हा विषबाधा करतात, त्या क्षणानंतर त्या देहाला ज्या यातना होतात त्याच्यापेक्षा सहस्त्रपटीने होणाऱ्या यातना या अंतिम श्वासाच्या वेळी देहातून आत्मा बाहेर पडताना होतात जीवाला. मग तिथे रामनाम मुखात कसं येईल असा प्रश्न जर तुमच्या मनात येत असेल, एकतर शेवटच्या क्षणी वाणी क्षीण झालेली असते, बोलताच येत नाही, दृष्टीचा सगळ्याचा संबंध तुटत गेलेला असतो. पण मन जे आहे आत्म्याला वलयांकित, ते त्या देहामध्ये असतं. मनात राम म्हणा, मनात उच्चारण्याची आवश्यकता नाही. कितीही यातना त्या क्षणी होत असू देत, मनात राम म्हणा. पण ह्या ज्या यातनांबद्दल तुम्ही ऐकलत की नाही, त्या यातना रामनाम जपणाऱ्या कुठल्याही जीवात्म्याच्या देहाला शेवटच्या क्षणी होत नाहीत. अगदी सहजगत्या आत्म्याचा पुढचा प्रवास रामनाम महाराज करून देतात. रामनामापासून वंचित राहिलेल्या जीवात्म्यांसाठी ही स्थिती असते. हे सगळं रामनामाचं महात्म्य श्री रामनाम चालीसा सांगते. त्यामुळे श्री रामनाम चालीसा नियमित पठन करणं, नियमित वाचन करणं जे सहज सुलभ आहे ते प्रत्येकाने जोपासलं पाहिजे. प्रत्येकाने. काय होतं, भौतिक जगतामध्ये कृपा केव्हा होईल, कशी होईल याच्या संभ्रमात न राहता श्री रामनाम चालीसा रूपी गुरु
साक्षी ठेवून फक्त रामनाम जपत राहिलं की नाही, तुमच्या सगळ्या अनुत्तरित प्रश्नांची, कोड्यांची उकल धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही स्तरांवरच्या पुरुषार्थ साध्यपूर्तीची सगळी यशस्वी वाटचाल इथे आयुर्मान व्यतीत करीत असताना तुमच्या सगळ्या इच्छा, आकांक्षा अगदी निरच्छ स्थितीपर्यंत पोचताना, म्हणजे निरच्छ स्थिती म्हणजे आता एकही इच्छा पूर्ण होणे बाकी नाही अशी स्थिती, तिथपर्यंतच्या प्रवासात सुद्धा प्रत्येक क्षणी रामनाम, श्री रामनाम चालीसा तुमच्यावर कृपेचा वर्षाव करीत राहते. आणि रामनामाशी संलग्न असल्यामुळे श्री नवनाथ महाराज तुमच्यासाठी जे मुख्य कर्म करतात की नाही, ते काय करतात? तुमच्या प्रत्येकाच्या देहामध्ये जो आत्मा वास्तव्याला आहे या जन्मी, या चालू आयुर्मानात, तो गतजन्मांच्या भ्रमंतीमधून जेवढी पापकर्माची सगळी शिदोरी सोबत घेऊन आला आहे, त्या पापकर्माच्या शिदोरीतून जी काही शिक्षारूपी फळं वाट्याला येत आहेत, त्याचा नुसता भडीमार तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत इथे सोसायचा आहे. मुसळधार पाऊस म्हणा. मग तो जो पडणारा मुसळधार पाऊस आहे की नाही, ते तुमच्या पापकर्मांची पर्वणी असल्यामुळे 9च्या 9 नाथ काय करतात? तुमच्या मस्तकावर छत्री पकडतात. 18 हातांनी अशी छत्री पकडतात की तो तुमच्याच पापकर्माचा शिक्षारूपी फळांचा पाऊस कितीही मुसळधार सातत्याने पडत राहू देत, तुम्हाला पूर्ण भिजवू शकत नाही. फार तर थोडे शिंतोडे उडतील अंगावर. काय? ते सुद्धा अगदी सौम्यतापूर्वक. ही सर्वात मोठी श्री नवनाथ महाराजांची चमत्काराची महती. तुमच्या पापकर्मांचा मान ते देतील काळ महाराजांना, पण अगदी सौम्यतेने, चौथ्या हिश्श्याने. कारण वरकरणी तुम्ही इथे लाभलेल्या योनीला मनुष्य योनी म्हणता. बोलो की तुम्ही मनुष्य योनीत आहात, पण ही कर्मयोनी आहे. कर्मयोनी. जे कर्म घडून गेलं, जे कर्म घडत आहे, जे कर्म घडणार आहे, त्या प्रत्येक कर्माचं, त्या कर्मानुसार शुभ अशुभ फळ याचा लेखाजोखा बनला जातो. याचा लेखाजोखा बनला जातो. त्यानुसार पुढचा प्रवास ठरतो. मग भगवंत दयाळू आहे, अत्यंत कृपाळू आहे, फक्त त्याचबरोबर न्यायप्रिय आहे, हे विसरायचं नाही. गतजन्मामध्ये का होईना जी काही पापं केली आहेत, आता तुम्ही असं म्हणाल आम्ही तेव्हा पापं केली, मग इथून मागे त्याची शिक्षा आमच्याकडून का फेडून घेतली नाही? आमच्या बाबत न्यायदानासाठी, न्याय करण्यासाठी त्याच भगवंताला एवढा उशीर का व्हावा? काय आहे? ही कर्मयोनी आहे. प्रत्येक कर्माचं शुभ अशुभ फळ तुम्हाला मिळतं. मग तुमच्याकडून फक्त अशुभच कर्म घडत राहिलं असं तर त्याने असं नाही. गतजन्मीसुद्धा शुभकर्मसुद्धा घडत राहिली. मग त्या शुभकर्मांची जी फळाची बाजू होती की नाही तुमच्यासोबत, ती शुभकर्म आड येत होती. उशीर तुम्हाला शिक्षा द्यायला भगवंताला नाही झाला, ती तुमचीच शुभकर्म थोपवत होती. स्पष्ट झालं? आणि मग एकदा ती शुभकर्म संपली म्हणजे पुण्यक्षीण झालं की मग ते काळचक्र सुरू झालं. मग तो जो मुसळधार पाऊस आहे की नाही, 9च्या 9 नाथांच्या चौकटीत एकदा चरणांशी, 18 चरणांशी आश्रित बनलं, तुम्हाला भिजवू शकत नाही पूर्ण.
या सगळ्याचं सार, ह्या ज्ञानाचं सार श्री रामनाम चालीसा सांगते. तर तुम्ही म्हणाल ठीक आहे, हे सगळं आमच्या पापकर्मांची फळं आमच्या वाट्याला आली, हे ते सगळं. आता आम्ही अवतीभोवती बघतो आहोत, एवढे दुर्जन लोक आहेत, महापापी लोक आहेत, पण अतिवैभवशाली स्थितीत आहेत, धनाढ्य स्थितीत, धनसंपत्ती वैभवानिशी एकही हातून चांगलं काम करीत नाहीत, अत्यंत दुर्जन. मग ते कोणत्या देवाची उपासना करत असतील, त्यांच्यावर कृपा आहे, कशी करत असतील? मुळात ते देवाची उपासना करतच नाहीत, हे बाजूला ठेवा. बरं, करीत असो नसो, तुम्हाला जरी ठाऊक नसलं तरी ते सुद्धा बाजूला ठेवा. त्यांच्याकडे जे आत्ता सुख सौख्य असल्याचं तुम्हाला दृष्टीपथात येतंय की नाही, फक्त त्या अनुषंगाने आत्ताचं महत्त्वपूर्ण बोलणं स्मरणात ठेवायचं. ते कुठलं? एखाद्या फळ विक्रेत्याकडे जर तुम्ही गेलात आणि तुम्हाला फळाची गोडी चाकायची आहे, म्हणून ते फळ तुम्ही घेऊ पाहत आहात, तर तुम्हाला तुमच्या खिशातलं धन तिथे खर्ची घालावं लागतं. भौतिक जगतामधली ही पायरी तुम्हाला अनुभवातली आहे. म्हणजे त्या फळ विक्रेत्याच्या साधं दुकानात गेलं तरी स्वतःचंच धन खर्ची करायचं आहे. मग हे भूलोक, ही संबंध सृष्टीतली धरती, हे प्रभू रामचंद्रांचं एक प्रकारचं असं दुकान आहे. तिथं जाऊन सौख्याची गोडी चाकताना प्रत्येक क्षणी तुम्हाला तुम्ही कमवून ठेवलेलं पुण्य खर्ची घालावं लागतं. लक्षात येतंय? म्हणजे आत्ता जर तुम्ही एखाद्या सुखाची अनुभूती घेत असाल, तुम्हाला सुखद वाटतंय, तर त्याच्या बदल्यात तुमचा जो पुण्यसंचय होता तो थोडा तिथं खर्ची झाला आहे. म्हणजे जे जे कोणी अवतीभोवती दिसत आहेत की नाही, ते सगळे त्यांच्या त्यांच्या पुण्यसंचयातलं पुण्य खर्ची घालून जे जे काही सुख अनुभवत आहेत, आणि जे तुम्ही पाहत आहात ते पाहताना तुम्हाला त्यांची दया आली पाहिजे. का? कारण हे खूप खर्च करत चाललेले आहेत. साठवून ठेवलेल्या पुण्याचा खूप खर्च करत चाललेले आहेत. यांना थांबवलं पाहिजे. हे ज्या क्षणी सगळं संपून जाईल तेव्हा पुढं काय होईल यांचं. त्यामुळे स्वतःच्या बुद्धिमत्तेला फार खोलात न नेता, अतिविचार न करता, सहज सुलभ असलेली श्री रामनाम चालीसा नियमितपणे पठण केल्याने काय होतं याचं सार तीच स्वतः सांगते तिच्यामध्ये असलेल्या 40 चौपाईंमधून. म्हणून फक्त श्री रामनाम चालीसेचं पठण करत चला. उठता बसता चालता बोलता येता जाता झोपेत, स्नान केलंय नाही केलंय, कोणत्याही स्थितीत कोणीही कसंही फक्त जेवढं जास्तीत जास्त जमेल रामनाम घेत चला. मानसिक स्तरावर मनातल्या मनात घ्या, उपंशू पद्धतीने फक्त ओठपुटपुटून घ्या, मोठ्याने उच्चारण करून घ्या, कसंही घ्या, फक्त रामनाम घ्या. आणि त्यासोबत हातून एक कर्म करता आलं तर अवश्य शेवटच्या श्वासापर्यंत त्या सेवेत राहायचा प्रयत्न करा. कुठलं कर्म? ज्या संदर्भात ही सगळी तुम्ही चर्चा आत्तापर्यंत ऐकली, श्रवण केली,
इथे तुमचा वेळ निरर्थक गेला नाही. ही श्रवण भक्ती घडली तुमच्या हातून. श्रवण भक्ती म्हणजे प्रभू रामचंद्रांनी माता शबरीला भेटल्याच्या नंतर जे ज्ञान दिलं, नवविधा भक्तीबाबत जे सांगितलं. नवविधा भक्ती म्हणजे भक्तीचे 9 प्रकार. त्यातला सर्वात पहिला प्रकार प्रभू रामचंद्रांनी सांगितला श्रवण भक्ती. तेच तुम्ही आत्ता तुमचा वेळ खर्चून समजा ऐकलत, म्हणजे वेळ निरर्थक नाही गेला. श्रवण भक्तीचं भाग्य तुम्हाला श्री रामनाम चालिसेने देऊ केलं आता. कारण श्री रामनाम चालिसेच्या अनुषंगाने ही रामनाम चर्चा, भगवत चर्चा चालू होते. फक्त कुठलं कर्म एक करण्याचा विशेष प्रयत्न करत राहायचं. ही एवढी मोठी सगळी चर्चा केवळ 2 अक्षरांशी संबंधित आहे, राम. तरी सुद्धा ती संपेना. वेळेची मर्यादा विचारात घेऊन सगळं आटोपतं घेतलं आता. ती संपणारही नाही. अक्षर किती आहेत? फक्त राम. मग या रामनाम महाराजांचा प्रगट दिनाचा उत्सव श्री नवनाथ महाराजांच्या दरबारातून, म्हणजे पुण्यातील कोथरूड परिसरात जे श्री नवनाथ सत्वतीर्थ आहे, त्या नवनाथ महाराजांच्या दरबारातून हा श्री रामनाम महाराजांचा प्रकट दिनाचा उत्सव दरवर्षी साजरा करण्याचा जो शुभारंभ केला गेला आहे. काय आहे? प्रत्येक देवी देवतेचा प्रकट दिन, जन्मदिन तुम्हाला ठाऊक आहे. ज्यांचं हे रामनाम आहे ते प्रभू रामचंद्रांचा सुद्धा जन्मदिवस श्री रामनवमी भूतलावरच्या सबंध श्रीराम मंदिरामध्ये, अन्य मंदिरांमध्ये दरवर्षी न चुकता थाटामाटात साजरा करण्याचा प्रयत्न केला जातो. पण ज्यांच्या जन्माचा प्रकट दिनाचा तुम्ही सोहळा करीत आलेले आहात आत्तापर्यंत, त्यांचा जे स्वामी आहे, प्रभू रामांचा जे स्वामी आहे, त्यांचं रामनाम, त्या रामनाम महाराजांचा प्रगट दिन कोण साजरा करणार? त्यांच्या सेवकाचा प्रकट दिन तुम्ही साजरा करता. त्या सेवकाला वाईट वाटत नसेल का? माझ्या जन्मदिवसाचा प्रकट दिनाचा सोहळा त्रिलोकी साजरा होतोय, पण माझ्या स्वामींच्या प्रकट दिनाचा सोहळा कोणच साजरा करीत नाही. त्यांचे स्वामी म्हणजे रामनाम, रामनाम महाराज. तो रामनामाचा प्रकट दिनाचा उत्सव जो आरंभीला गेलाय, कुठल्याही प्रकारची त्याबाबतची माहिती नसू देत की रामनाम कोणत्या तिथीला, कोणत्या दिवशी, कोणत्या युगात, केव्हा, सृष्टीच्या आरंभाच्या आधी, किती वाजता, कुठे, कसं प्रगट झालं, ज्योतिषीय पंचांगानुसार ह्याची कुठेही उकल नको होऊ देत. पण श्री नवनाथ सत्वतीर्थ दरबारातून दरवर्षी वर्षातून वैकुंठ चतुर्दशीचा व्रत असल्याचा जो दिवस असतो की नाही, म्हणजे वैकुंठ चतुर्दशीचा उपवास ज्या दिवशी लोक करतात, त्याच दिवशी गुरु गोरक्षनाथ महाराजांचा सुद्धा प्रगट दिन असतो. त्याचं औचित्य साधून त्या नवनाथ महाराजांच्या दरबारात श्री नवनाथ सत्वतीर्थतर्फे श्री रामनामाचा प्रकट दिनाचा उत्सव आनंदाने साजरा करण्यासाठी शुभारंभ केला गेला. त्याच प्रकारे या भूतलावरच्या प्रत्येक श्रीराम मंदिरातच नव्हे, प्रत्येक देवी देवतेच्या मंदिरात रामनामाचा प्रकट दिनाचा उत्सव, रामनाम महाराजांचा प्रकट दिनाचा उत्सव साजरा होत राहावा, यासाठी विशेष प्रयत्नाचं कर्म जर करता आलं
तर हा देह, हा जन्म शेवटच्या श्वासापर्यंत सत्कर्मी लावा. अगदी अयोध्या राम मंदिराच्या विश्वस्तांना सुद्धा सुचवा. शेवटी ते विश्वस्त आहेत कोण? देहधारी व्यक्ती, पुरुष मंडळीच आहेत ना. त्यांना सुद्धा असलेल्या बुद्धिमत्तेची, ज्ञानाची एक मर्यादा आहे. आज तागायत त्यांच्या कोणाच्या ते ध्यानीमनी नाही आलं, तो भाग वेगळा. येत नसेल तर तुम्ही आणून द्या. ते काय त्यांनी तुमच्यावर चिडणार नाहीत किंवा असं काही अभद्र बोलते असं म्हणणार नाहीत, कारण हे सगळं महत्त्व तुम्हाला कळलं आहे. हे ते सुद्धा ऐकतील. ऐकवा त्यांना. बरं, मी तर म्हणेन रामनाम महाराज प्रगट दिनाचा वर्षातला जो दिवस श्री नवनाथ सत्वतीर्थाने हेरलेला आहे, तोच प्रत्येक मंदिरात भाविकांनी पकडून रामनाम महाराजांचा प्रकट दिन साजरा करावा असा आग्रह बिलकुल नाही. ज्या भक्तवर्गाला ज्या देवी देवतेच्या कुठल्याही मंदिरामध्ये किंवा कुठल्याही भूतलावरच्या राम मंदिरामध्ये ज्या दिवशी साजरा करायची इच्छा आहे, कुठल्याही दिवसाचं औचित्य वर्षातल्या एका गाठून दरवर्षी त्यांनी साजरा करायला आरंभ करावा. याचा विशेष लाभ होईल. कसा? वर्षाच्या 365 दिवसातला एक दिवस यांनी निवडला, एक दिवस त्यांनी निवडला, एक दिवस यांनी निवडला, असे जर 365 निवडकधारक जर तयार झाले की नाही, सबंध वर्षभर या भूतलावर दररोज नित्यनियमितपणे कोठे ना कोठे रामनाम महाराजांच्या प्रकट दिनाचा सोहळा, उत्सव साजरा होत असेल. लक्षात आली संकल्पना? याचा आधार घेऊन कर्म करण्याचा जर प्रयत्न करता आला, अवश्य करा. या सगळ्याचे जे जे काही लाभ आहेत कल्पनेच्या पलीकडचे, ते अखंडितपणे ही श्रीरामनाम चालिसा भलेही अयोध्येतल्या राम मंदिरातल्या प्रस्थापित केले गेलेल्या स्थानावरून, त्या राम दरबारातून अखंडितपणे सातत्याने जरी करीत असली, करीत राहिली, आणि तुम्हाला असं वाटलं की तेवढ्यासाठी आम्ही अयोध्येला जाऊ शकत नाही किंवा तुम्हाला शक्य झालं नाही, तर अयोध्येला जाणं बंधनकारक नाही. श्री रामनाम चालिसेची फक्त प्रत घ्या आणि दररोज वाचायला सुरुवात करा. तुम्ही अयोध्येत दररोज पोचलात याचं फळ ती श्री रामनाम चालिसा देत राहील. भविष्यात ही श्री रामनाम चालिसा श्री हनुमान द्वादशनामासहित भूतलावरच्या प्रत्येक तीर्थस्थळी, धर्मस्थळी, प्रत्येक भाविक भक्त असलेल्या घरामध्ये, अगदी पुस्तकांच्या दुकानात उपलब्ध होईल, पूजा साहित्याच्या दुकानांमध्ये उपलब्ध होईल, यासाठी जरी विशेष प्रयत्न करण्याचं भाग्य तुम्हाला साधून घेता आलं तरी अवश्य प्रयत्नात राहा. याला सेवा म्हणतात. श्री नवनाथ महाराजांचे जे तुम्ही भक्त आहात की नाही, त्या श्री नवनाथ महाराजांना अति विशिष्ट प्रिय असलेली ही रामनाम महाराजांची सेवा आहे. आणि जिथे सेवा होते तिथे मेवा मिळणं हे अटळ आहे, एवढं फक्त मनावर कोरून ठेवा. जय श्री सीताराम. जय श्री सीताराम. श्री राम जय राम जय जय राम. राम 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 राम.